सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 9वा युनिट पर्यावरण पॉइंट्स टू रिमेंबर वरती आपण बघूया। पर्यावरणाची व्याख्या 1986 ला जेव्हा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट झाला त्या ॲक्टमध्ये पर्यावरणाची व्याख्या एक विशेष रीतीने सांगितलेली आहे। बायोटिक आणि अबायोटिक या दोन्ही घटकापासून तयार झालेले घटकाला पर्यावरण असे म्हणतात। आता इथं दोन शब्द त्यांनी मेन्शन केलेले बायोटिक आणि अबायोटिक। हे पेपरला विचारलेले प्रश्न आहे आणि आता सुद्धा विचारतात। बायोटिक आणि अबायोटिक। अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स निर्जीव घटक जे वनस्पती आपण काय म्हणतो मिनरल्स, एअर, वॉटर, सॉइल ह्याला आपण मिनरल, एअर, वॉटर, सॉइल ह्याला आपण नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणतो। आणि बायोटिक म्हणजे लिव्हिंग थिंग्स। त्याच्यात लिव्हिंग थिंग्स म्हणजे विशेष म्हणजे ॲनिमल्स येतात, ऑर्गॅनिझम येतात आणि प्लांट्स येतात, लक्षात ठेवा। सॉइल, आता सॉइलला शुद्धीकरण करण्यासाठी सॉइलचा फर्टिलायझर वाढण्यासाठी त्याचा जो मातीचा क्वालिटी वाढवण्यासाठी दोन बॅक्टेरिया खूप काम करीत असतात, रिझोबियम आणि ॲसिटोबॅक्टेरिया। ह्या दोन्ही बॅक्टेरिया सॉइलचा क्वालिटी वाढण्यासाठी काम करीत असतात। नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे काय? निसर्गात स्वतःहून तयार झालेल्या घटकाला नॅचरल एन्व्हायरमेंट असे म्हणतात। उदाहरणार्थ आपण सॉइल आहे, वॉटर आहे, अर्थ आहे, हे स्वतःहून तयार झालेले घटक आहेत। मॅनमेड एन्व्हायरमेंट मनुष्याने तयार केलेले निसर्गातील घटक, मनुष्याने तयार केलेले घटकाला मानवनिर्मित पर्यावरण असे म्हणतात। मानवनिर्मित पर्यावरणामध्ये आहे घर आहे, ड्रेस आहे, पुस्तक आहे, वह्या आहे, मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे, बोर्ड आहे, चॉकपीस आहे, हे मॅन क्रिएटेड आहे। त्याच्यानंतर कल्चरल एन्व्हायरमेंट सांस्कृतिक पर्यावरण, संस्कृती भाषा हे जोपासण्यासाठी असलेले जे वातावरण आहे त्याला कल्चरल पर्यावरण असे म्हणतात। एज्युकेशनल एन्व्हायरमेंट शैक्षणिक वातावरण, शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय असणारे जे ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे त्याला एज्युकेशनल एन्व्हायरमेंट असे म्हणतात। लिथोस्फिअर जे पृथ्वी आहे, अर्थच्या आउटर साईडला आपण मृदावरण लिथोस्फिअर असे म्हणतो। इथं मृदा तुम्हाला म्हणजे सॉइल तुम्हाला मिळतील, सॉइल। आणि पृथ्वीचा हे जो दोन भाग आहे ह्याला क्रस्ट आणि मॅन्टल असे म्हणतात। क्रस्ट आणि मॅन्टल या दोन्ही घटक या लिथोस्फिअरमध्ये आढळतात। नेटच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न। हायड्रोस्फिअर कशाला म्हणतात? जलावरणाला जिथं वॉटरची सोर्स आहे त्याला हायड्रोस्फिअर असे म्हणतात। आता एक्युमेन म्हणजे काय? ECUMEN एक्युमेन ज्या नैसर्गिक स्थळात मनुष्य म्हणजे इट इज अ नॅचरल एन्व्हायरमेंट वेअर द मॅन इज गोइंग टू लिव्ह। मनुष्यवास जे मॅन आहे, मॅन ज्या ठिकाणी लिव्हिंगसाठी म्हणजे मनुष्य वासस्थानाला ॲटमॉस्फिअर आणि वातावरण जर सपोर्ट करत असेल तर त्या भागाला एक्युमेन असे म्हणतात। मॅन लिव्हिंग मनुष्य राहण्यासाठी, मानव वस्ती निर्माण करण्यासाठी, मनुष्य त्या प्रदेशात वास्तव्य करण्यासाठी जर वातावरण सुटेबल असेल तर त्याला एक्युमेन असे म्हणतात। नॉन एक्युमेन ज्या ठिकाणी मनुष्य राहण्यासाठी वातावरण जर सुटेबल नसेल तर त्याला नॉन एक्युमेन असे म्हणतात। आता पोल्युटेड वॉटर जेव्हा कारखान्यापासून दूषित वॉटर शुद्ध पाणीमध्ये मिसळलं झाल्यानंतर पूर्ण त्या वॉटरमध्ये एक पेस्टिसाइड तयार होतात किंवा केमिकल्स मिक्स झाल्यानंतर शुद्ध पाणी अशुद्धामध्ये रूपांतर होतात। असे पोल्युटेड वॉटर
अशुद्ध पाणी, घाण पाणी, गटार पाणी जर पाण्यात असलेले फिश, पाण्यात असलेले ओके, व्हेरी गुड, पाण्यात असलेले जे काही क्रिमी कीटक आहे, ओके, मग असे पोल्युटेड वॉटर स्वीकार करणाऱ्या घटकाला स्वीकार केल्यानंतर, ॲब्झॉर्ब केल्यानंतर फायटोप्लॅन्क्टन आणि झू प्लॅन्क्टन निर्माण होतात. हे दोन्ही काय करतात, पेस्टिसाइड्स वॉटर ॲब्झॉर्ब करतात, जे तो स्वीकार करतात. आणि ह्या फायटोप्लॅन्क्टनला आणि झू प्लॅन्क्टनला स्मॉल फिशेस खातात. आणि स्मॉल फिश अशी फायटोप्लॅन्क्टनला खाल्ल्यानंतर मग सगळं पोल्युटेड असलेला भाग छोट्या फिशच्या पोटात जातात आणि असं छोट्या फिशला मोठमोठे फिश खातात. मग त्यामुळं त्यांचा जो बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन वाढत जातात. म्हणजे शेवटी लार्ज फिश किंवा जे त्याच्यामध्ये पोल्युटेड वॉटरची संग्रह जास्त असेल. आता आपण हे जर पाहिलं, फॉरेस्ट काही फॉरेस्टला आपण कट करत नाही. का कट करत नाही, तर त्याच्यात देव आहे असं समजून घेऊन आदिवासी लोक, जे फॉरेस्ट एरियामध्ये राहतात, ट्रायबल लोक, आदिवासी लोक फॉरेस्टला, ट्रीला कट करत नाही. कारण त्यांना वाटतात की ह्या फॉरेस्टमध्ये देव राहतात. देवराई म्हणून असे अरण्य आहे, अशा अरण्य लोक कट करत नाही. म्हणजे ते देवता आहे असं मानून असे सॅक्रेड ग्रोव्ज आहे, सॅक्रेड ग्रोव्ज. ओके, नॅचरल रिसोर्स जे आहे, नॅचरल रिसोर्सचा प्रमाण आता सध्या सर्वात जास्त वापर होत आहे. म्हणजे त्याचं प्रमाण खूप प्रमाणात कमी होत चाललेलं आहे, नॅचरल रिसोर्सचं प्रमाण. कारण लोकसंख्या वाढत असल्यामुळं, अर्बनायझेशन, शहरीकरण होत असल्यामुळं आणि इंडस्ट्रीयलचं प्रमाण वाढत असल्यामुळं नैसर्गिक संसाधनेवरती, नैसर्गिक नॅचरल रिसोर्सवरती ताण पडलेले आहे. नॅचरल रिसोर्सचं प्रमाण जास्तीत जास्त वापर करण्यात येत आहे. कृपया थोडं बोलू नका. डोळे आणि तुमचं हे बंद करा. काय, सॉरी, डोळे नाही, तुमचं तोंड बंद करा. बंद ಮಾಡತ್ ಹೇಳಕ್ಕಿಗೆ ಮಂಚ ದನಾಗಿನ ಹೇಳ. छान बोललं तर ऐकतच नाही. का पाया पडून सांगू, अगोदरच आम्हाला टेन्शन आहे. 7 एप्रिलला पेपर आहे, आपण सर्वजण टेन्शनमध्ये आहोत. तुमचं काय चालू आहे, भोंगा? तुमचं भोंगा, तुमचं साऊंड नॉईज पोल्युशन कमी करा. त्याच्यानंतर काय, EIAचं फुल फॉर्म विचारतात. EIA म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. आता राजस्थानमध्ये जेव्हा मी सेट एक्झामला द्यायला गेलो होतो, तिथं मी काही भाग पण मी येताना बघून आलो बरं का. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. पूर्ण देश पाहून आलो बघा. आत्ताच मी तिकीट काढून वर गेलं तरी तिथं विचारतात, यमराज काय बघून आलं? मी राजस्थान बघून आलो, जम्मू काश्मीर बघून आलो, आपलं महाराष्ट्र बघून आलो, कर्नाटक बघून आलो. तो का बघितला रे? यमा तू बघितलं का नाही? चल तिकडं दाखवतो. राजस्थानमध्ये जोहड म्हणून आहे. त्यांनी म्हणतात, काय आहे जोहड म्हणजे पावसाचं पाणी पावसामुळे जेव्हा पाणी येतो, पाऊस झाल्यानंतर जे पाणी आहे ना, ते पाणी संग्रह करण्यासाठी एक मोठा हौद बांधतात. त्या हौदला जोहड असे म्हणतात. जोहड, त्याला हार्वेस्टिंग वॉटर सेव्ह करण्यासाठी, पावसाचं पाणी सेव्ह करण्यासाठी हे हौद बांधतात. कुठं? राजस्थानमध्ये. त्याला जोहड म्हणतात. आता इकॉलॉजी हा शब्द काय आहे? इकॉलॉजी म्हणजे पर्यावरणशास्त्र. इकॉलॉजीचा अर्थ काय होतो तर ऑर्गॅनिझम, जे ऑर्गॅनिझम आहे, आता मॅन आहे, ॲनिमल्स आहे, ओके, इन्सेक्ट्स आहे, हे सगळं ॲनिमल्स, जे सजीव सृष्टी, सजीव आणि पर्यावरण या दोघांमध्ये इंटरॅक्शन होत असतात, आंतरक्रिया घडत असतात. मग या आंतरक्रिया घडत असतात त्याला इकॉलॉजी म्हणतात. इट इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. मनुष्य आणि पर्यावरण यांच्यामध्ये इंटरॅक्शन घडत असतात, त्याला इकॉलॉजी.
मग हा जो इकॉलॉजी आहे, इकॉलॉजी हा शब्द ग्रीकपासून तयार झालेला आहे. OIKOS वैकोस कन्नड म्हणजे वैको म्हणजे वैकोळ म्हणतात. बोंब कन्नडचा अर्थ वेगळा आहे. वैकोज म्हणजे इथं ग्रीकचा अर्थ काय, वैकोज म्हणजे वासस्थळ. वासस्थळ म्हणजे जिथं आपण राहतो त्याला, वास करण्याच्या स्थळाला वासस्थळ, जिथं आपण राहतो त्या राहण्याच्या स्थळाला वैकोज म्हणतात. होम आपण होम म्हणूया. ज्या ठिकाणी प्राणी पशु पक्षी राहतात अशा स्थळाला होम म्हणतात. लोगोज म्हणजे स्टडी. ओके. नॅचरल हॅबिटेटमध्ये, नॅचरल प्रदेशात ऑर्गॅनिझम आणि एन्व्हायरमेंटमध्ये होत असणाऱ्या इंटरॅक्शन क्रियेला इकॉलॉजी असे म्हणतात. 1968ला रिटर म्हणून एक व्यक्तीने इकॉलॉजी हा शब्द पहिल्यांदा वापर केलेला आहे. हे पेपरला येतात. ओके. आता इकॉलॉजी हा शब्द वापर केलेला व्यक्ती रिटर 1968ला, परंतु 1969ला हेकेल म्हणून एक व्यक्तीने इकॉलॉजी शब्दांचा खूप पॉप्युलॅरिटी केलेला आहे. म्हणजे शब्द पॉप्युलर करणारा एक व्यक्ती असतो, म्हणजे सगळीकडे प्रसिद्ध. आता बघा, आमच्या अक्कलकोटमध्ये अगोदर सेटनेट म्हणजे काय माहिती नव्हता. मी ना रोज माझं 1 महिन्यात बातमी येत होते. आमचे सर्व पत्रकार बंधू मला एवढं प्रोत्साहन केलं. विशेष म्हणजे आमचे दोंडप्पा नंदे भाऊ, 8 दिवसात माझं सेटनेटचं एक बातमी देऊन लोक म्हणाले, काय हो सेटनेट म्हणजे काय, सेटनेट म्हणजे काय हो. सेटनेट शब्दांचं एकदम पॉप्युलॅरिटी करून देणे. आता हे इकॉलॉजी पॉप्युलर करून देणारा व्यक्ती कोण, हेकेल, 1969ला. थँक्यू सो मच. नमस्कार. काही मला